श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचे तेरवाड विशेष श्रमसंस्कार शिबिराचा प्रारंभ। नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाडचे विशेष श्रमसंस्कार शिबिर तेरवाड तालुका शिरोळ इथं प्रारंभ झाला। राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमांतर्गत हे विशेष श्रमसंस्कार शिबिर राबवण्यात येत आहे। ग्रामपंचायत मौजे तेरवाड इथं या श्रमसंस्कार शिबिराचा शुभारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला। या श्रमसंस्कार शिबिराच्या समारंभाचं स्वागत प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर.जे. पाटील यांनी केलं। यावेळी बोलताना पाटील म्हणाले, महाविद्यालयाच्या स्थापनेपासून लगतच्या सर्व खेड्यापाड्यांचा ऋणानुबंध आजही तितकाच आहे। भागातील सर्व नागरिकांचे महाविद्यालयास वेळोवेळी सहकार्य लाभते। या श्रमसंस्कार शिबिरातून स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेण्याचा मानस आहे। त्या दृष्टीनं महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हे काम श्रमसंस्कार शिबिर काळात करणार आहेत। सहकार्याबद्दल सर्व तेरवाडीतील पदाधिकारी, मंडळ, सामाजिक संस्था, सहकारी संस्था, ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते यांचे धन्यवाद दिले। 7 दिवस चालणाऱ्या या श्रमसंस्कार शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली सर्व गावाची स्वच्छता करणार आहेत। तसेच विविध उपक्रम, व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले। या योजनेअंतर्गत असणाऱ्या सर्व स्वयंसेवकांची राहण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली आहे। यावेळी बाबासाहेब नदाप यांचं व्याख्यान झालंय। यावेळी सरपंच पौर्णिमा गोंधळी, उपसरपंच विजय गायकवाड, जालिंदर शांडगे, लक्ष्मी घटनटे, संजय अनुसई, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जयसिंगपूर, शीतल गायकवाड, अमोल खोत, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर.जे. पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख श्री ए.वाय. कुंभार, सहाय्यक श्री आर.आर. टाकमारे, श्री एस.डी. भुजे, सौ जे.एम. पाटील यांच्यासह स्वयंसेवक यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते, सर्व संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।